आयुक्त जी श्रीकांत यांच्या विरोधात विनोद पाटील यांची आक्रमक भूमिका, अतिक्रमण कारवाईग्रस्तांना मोबदला देण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, पोलिसांकडून अटकेची कारवाई। छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात विनोद पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण कारवाईग्रस्तांना मोबदला देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असूनही महापालिका आयुक्त त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या संदर्भात जाब विचारण्यासाठी त्यांनी मनपा आयुक्तालयाच्या निवासस्थानानजीकच असलेल्या विभागीय आयुक्तालयाच्या कार्यालयासमोरच आंदोलन केलंय। यावेळी पोलिसांनी त्यांच्यावरती अटकेची कारवाई सुद्धा केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात विनोद पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमण कारवाईग्रस्तांना मोबदला देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असूनही महापालिका आयुक्त त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या संदर्भात जाब विचारण्यासाठी त्यांनी मनपा आयुक्तालयांच्या निवासस्थानासमोर जाब विचारणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानंतर त्यांनी मनपा आयुक्तांच्या निवासस्थानानजीक असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलंय। आंदोलनामध्ये शहरातील अनेक नागरिक हातात फलक घेऊन सहभागी झाले होते। मात्र ऐनवेळी नागरिकांची संख्या वाढून गेली असल्याने आणि आंदोलनाची परवानगी घेतलेली नसल्याने यावेळी पोलिसांनी त्यांच्यावरती अटकेची कारवाई केली आहे। या पार्श्वभूमीवरती आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सर पन्नी टाकून राहतो आम्ही आता सध्या सर पन्नी टाकून राहतो, पान कापड टाकून राहतो। आमची परिस्थिती इतकी बिकट आहे, बेकार आहे। आम्हाला काय तर सर आली तिने खातो सगळे तुटलं आमचं घर, सगळं तोडून टाकलं सर। आमच्या 2 महिने झाले आता, समजा दुसरा महिना लागला, तिसरा महिना लागला। तुमची राहायची सोय कशी आहे? पाऊस आम्ही बाहेर राहतो, प्लास्टिक टाकून राहतो आम्ही। बाळांचं कसं काय कुठं राहतात? तिथंच राहतो ना मग। बरं ताई, तुमच्या डोळ्यात पाणी आलंय, कारण एकीकडे घर नसतं, घर उभा असतं, ते पाहून जातं, तो तोडलं जातं, काय भावना? अतिक्रमणची कारवाई केली, ठीक आहे। तुम्हाला स्मार्ट सिटी करायची होती, आम्हाला त्याची वॉर्निंग दिली होती, नोटीस आली नाही, आले आणि डायरेक्ट दडपशाही दाखवली। पहिले जेव्हा ते घर आम्ही तिथे बांधलो, डायरेक्ट कोणी तिथे जाऊन बसणार नाहीये। बरं, या सरकारला पाडायचं होतं, अतिक्रमणामध्ये होतं घर, तर मग आम्हाला तिथे बसवलंच का? आम्ही असे नाही फुकट जागा घेतलेली नाहीये सर, ती अतिक्रमणची जागा म्हणून पण नाही, आम्ही पैसे देऊन खरेदी घेऊन आम्ही घेतलेली आहे। तेव्हाचे नियम वेगळे होते, तेव्हा बॉन्डचे घर होते। रजिस्ट्री कोणती आहे? औरंगाबाद शहर, संभाजीनगर या शहरात रजिस्ट्री कुठे आहे मला सांगा, प्रूफ दाखवा तुम्ही। जर जेव्हा हा नियम होता, हा नियम नंतर लागू झाला, पहिले तर हे काही नियम वगैरे नव्हते। आता तुमचे कायदे बदलले, स्मार्ट सिटी आहे, सगळं काही ठीक आहे। तुम्ही अतिक्रमण करताय, स्मार्ट सिटी करताय, बिलकुल करा, माझं एवढंच म्हणणं आहे। माझ्यावर अशी कंडिशन आलेली आहे का अक्षरशः आमचं स्लॅबचं घर तोडून मी अक्षरशः भीक मागून खाते। घरात माझ्या आईला, भावाला आम्ही टेरेसवरती ठेवलेला आहे, पुरा पसारा टेरेसवर पडलेला आहे। येऊन बघा सर, माझ्याकडे पैसे कमवायची सुद्धा ताकद नाहीये सर। मी माझ्या परिवाराचं पालन पोषण कसं करणार आहे? बाबा नाहीये माझे वडील पण एक्सपायर झालेले। तुम्ही सांगा, एवढी कंडिशन खराब झालेली आहे का पाण्या पावसाचे दिवस, गणपती उत्सवात सुद्धा आम्ही रोडवरती असं मागून खातोय। कोणामुळे आली ही बारी? तुम्हाला करायचं होतं, पहिले आमचं मोबदला द्या, आम्हाला घराच्या बद्दल घर द्या, माझं एवढं म्हणणं आहे। तुम्ही ते शहर स्मार्ट दाखवा, पण तुम्ही ते दडपशाही केली ना, तर हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये। आता तुम्ही तुमच्या घरासमोर तुमच्या मुलाला, बायकोला त्रास होतोय, त्याचं तुम्हाला कितकी काळजी आहे? त्या दिवशी आमच्या मुलाला, माझ्या सुनाला एवढा त्रास झाला, त्याची तुम्हाला काळजी नव्हती का? तुम्ही 3 वाजता जेसीबी घेऊन, बुलडोजर घेऊन, 100, 200, 500 पोलीस घेऊन माझ्या सुनाला दहशत झाली, माझी सून अक्षरशः ऍडमिट झाली। तुमच्या मुलाबाळाची तुम्हाला एवढी काळजी आहे, आमची काळजी तुम्ही का नाही केली? म्हणजे गरीब जातला तुमच्या बाई किडे आहेत का आम्ही? तुम्ही आम्हाला लागण्याचा प्रयत्न का केला एवढा? म्हणजे दडपशाही का केली? सरकार नाही का? कानून कायदे नव्हते का तुम्हाला? 7-1:30 वाजता आले तुम्ही, 3 वाजता आले, 3 वाजता येऊन तुम्ही आमच्या पूर्ण गल्लीत पसाऱ्या होते। आमच्या मुली, लेकरं, माझे नातू अजून झोपेतून डचकून उठतात। तुमच्या लेकरांची तुम्हाला जशी काळजी होते, आता कशी तुमच्या लेकरांची काळजी आहे त्याला पण कळू द्या ना। तुम्ही काय दडपशाही केली आमच्या भोवती? कसा प्रयत्न केला आमच्या सुना बाळा भोवती, कसा केला? एवढे जीसीपी, एवढे पोलीस लोक, तुमचा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न होता, तुम्ही तो करायचा असता, प्लीज आम्हाला नोटीस द्यायचं असतं, आम्ही हरकत
शकत नव्हती. तुम्ही म्हणता माझा शहर मला काय दाखवणार आहे, बीबीचा मुखबारा मी दाखवणार आहे, मला आजिलच्या दाखवायचा आहे, येरोला दाखवायचा आहे. म्हणजे आमच्या गड पाडून तुम्हाला स्मार्ट सिटी करायची आहे, आवश्यक करा. चालू सर, माझं नाव ज्योती गडवे. ज्योती गडवे. आमचे बी हाल चालू आहे पाण्या पावसाचे. आमचे बी हाल चालू आहे पाण्या पावसाचे. सर आम्हाला घर सुद्धा पण किरायला घेऊन राहिलं मला. आम्हाला घर सुद्धा पण किरायला घेऊन राहिलं. आम्ही पालकापण टाकून पासा ठेवलेला आहे. हे बघा, खरं तर आंदोलन करण्याची गरज आम्हाला पडली का पडली? ज्यावेळेस कुठल्याही नोटीस न देता, प्रक्रिया पार न पडता तुम्ही आमचे घर पाडले, कुठलीही प्रक्रिया न पार पाडता तुम्ही आमच्या घरावर मार्किंग केली, तर आमच्या समोर हा प्रश्न आंदोलनाशिवाय राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहे. माननीय महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाळू, परंतु अद्याप एकही निर्णय न पाळता तुम्ही कुठलाही पंचनामा न करता, नोटीस न देता आमचे घर पाडले. आता माझ्या बाजूला माझ्या माता भगिनी उभ्या आहे, यांना घर नाही आहे. ऐन पावसाळ्यामध्ये तुम्ही आमचे घर पाडले. तर मी महानगरपालिका आयुक्ताला एक प्रश्न विचारतो, असा कोणता कायदा आहे की ज्याच्यामध्ये घराला नोटीस न देता रस्ता रुंदीकरणासाठी तुम्ही घरं पाडू शकता? याची माहिती आम्हाला द्यावी. राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला लेखी निर्देश देता, राज्याचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष येऊन संभाजीनगरमध्ये सांगता की तुम्हाला मोबदला दिला जाईल. असा कोणता कायदा आहे की त्याच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं नाही? शेवटचा प्रश्न जर त्यांना विचारायचा ठरला तर मला त्यांना हाच विचारायचा आहे की शहराच्या रस्त्याची जर रुंदी वाढली असेल, ते रुंदी वाढत असताना तुम्हाला मोबदला देण्याचा कायदा माहीत नाही का? बाजूच्या जालना जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीवर अधिग्रहण करण्यासाठी 2019च्या कॅबिनेट निर्णयाप्रमाणे मोबदला दिला जातो. हा कायदा तुम्हाला माहीत नाही का? जनतेची काय चूक आहे? कोणत्या बिल्डर्सच्या सांगण्यावरून हा रस्ता रुंदीकरण होतं आहे? याचं उत्तर महानगरपालिका आयुक्तांनी द्यावं. आज त्यांनी एक अजब गजब प्रश्न मीडियामध्ये सांगितला की सोशल मीडियामधल्या आंदोलनाला मी महत्त्व देत नाही. मग मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस विधिमंडळामध्ये सदनात चर्चा झाली की महानगरपालिका आयुक्तांनी 2 कोटी रुपये सोशल मीडियावर अतितातडीच्या बजेटमधून खर्च केले. अतितातडीचा बजेट एखादी दुर्घटना घडली त्यासाठी असतो, त्या बजेटमधून तुम्ही 2 कोटी रुपये खर्च करता, त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग पूल घरातला बांधता, ते तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आणि जनतेने सोशल मीडियामध्ये आवाज उचलला हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. तुम्ही आम्हाला उत्तर द्या. लँड ॲक्विजिशन कायदा काय म्हणतो? तुम्ही आम्हाला उत्तर द्या. ज्याच्या घरासमोर रुंदीकरण होत असेल त्याला नोटीस देणं क्रमप्राप्त आहे का नाही? तुम्ही मला उत्तर द्या की हर्सूल परिसरामध्ये 2 वर्षापूर्वी लँड ॲक्विजिशन प्रोसेस झाली, 50% लोकांना मोबदला मिळाला, ती जागा तुम्ही पाडताय. न्यायालयाने तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवेने पैसे दिले, तुम्ही ती जागा पाडताय. पडेगाव मिटमिटामध्ये तुम्ही दादागिरी करून एका कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचं भूमिपूजन करण्याची तारीख ठरली होती, त्याच्यामध्ये झाडं कापण्यासाठी अनेक मान्यता प्रलंबित आहे मंत्रालयामध्ये, तरी तुम्ही घाईघाईत भूमिपूजनासाठी तुम्ही रस्ता पाडला. तुम्ही रस्ता किती तारखेला पाडला? तुम्ही नोटीस किती तारखेला देताय? तुमच्यावर का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्यात येऊ नये? अजूनही वेळ गेलेला नाही. कायद्याला आम्ही मानणारे आहोत. आम्ही शांत पद्धतीने कायद्याच्या चौकटीत तुम्हाला म्हणतो, जे घरं तुम्ही पाडले त्याचे पंचनामा करा, जे घरं तुम्ही पाडले त्याचे मोबदल्यावर चर्चा करा. मोबदला आम्हाला हवा आहे. जे घरं तुम्ही भविष्यात पाडणार आहात, मार्किंग करत आहात, तुम्ही नोटीस तुम्ही त्यांना द्या. मार्किंग करण्यापूर्वी तुम्ही शासनाने कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे मुआवजा द्या, मोबदला द्या. आम्ही विकासाच्या आड येणार नाही. तुम्ही माहिती सर्वांना देताय की विकास कोई विरोध हो रहा है. अगर घर जर तुटत असेल तर तो विकास मान्य आहे का? घर जर तुटत असेल, तुम्ही मोबदला नसाल देणार तर तो विकास तुम्हाला मान्य आहे का? शहरामध्ये दुजाभाव पद्धतीने, दादागिरी पद्धतीने दडपशाहीने कारवाई सुरू आहे. या दडपशाहीला आम्ही जुमानत नाही. कायद्याच्या चौकटीत आम्ही याला उत्तर देऊ. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला एक कळकळीची विनंती करतो, कृपया या महापालिका आयुक्तांची बदली आपण करू नका. ज्यांनी माझं घर तोडलं, ज्यांनी माझ्या आईला रडवलं, यांच्या डोळ्यातल्या एक थेंबाचा बदला कायद्याने आम्ही जोपर्यंत घेणार नाही, आम्हाला मोबदला मिळणार नाही. कृपया मुख्यमंत्री महोदय यांची बदली करू नका. आम्हाला न्याय द्या. आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही निर्देश देताय, तुम्ही घोषणा करताय आणि महापालिका आयुक्त तुमच्या घोषणेकडे जुमानत नाही. हे कोणाचं ऐकता? याच्यावर देखील सखोल चर्चा झाली पाहिजे आणि
आम्ही शहरामध्ये आज पहिला दिवस आहे. आम्ही मतसंकलन केंद्र उभा केलंय. या संकलनाद्वारे आम्ही रोज एक माहिती घेणार आहोत. तो एक प्रश्न असा आहे की घेतलेली आहे, काय नेमकं असणार आहे आणि ते कशासाठी करतो? हे बघा, या मोहीममध्ये आम्ही 2 प्रकारचे अर्ज बनवले. पहिला अर्ज असा आहे की ज्याच्यामध्ये ज्यांचे घरं तोडले ते महानगरपालिका आयुक्ताला, न्यायालयाला आणि कोर्टाला आम्ही माहिती देणार आहोत की आपण कोर्टाला अशी माहिती देणार आहोत की तुम्ही आमचे घरं तोडले, तुम्ही पंचनामा केला नाही, तुम्ही पंचनामा न करता आमचे घरं कसे पाडले, तुम्ही घरं पाडत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही, तुम्ही ज्या ठिकाणी आवश्यक रुंदी असेल 30 मीटर असेल, 40 मीटर असेल, आमची भगिनी म्हणते 75 फूट असेल, तर या रुंदी तुम्ही कोणत्या आधारे घेतल्या याचा तुम्ही खुलासा करा. तुम्ही मोबदला आम्हाला का दिला नाही आणि मोबदला न देता कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही पाडलं, या प्रकारचा अर्ज आम्ही महानगरपालिका आयुक्ताला करतोय. आम्हाला 7 दिवसाच्या आत मोबदला द्या आणि 7 दिवसाच्या आत तुम्ही मोबदला दिला नाही, कारवाई करत असताना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती, 15 दिवसाची सुनावणी व्हायला पाहिजे होती, त्यानंतर मोबदला दिल्यानंतर 4 आठवड्याच्या आत कारवाई व्हायला पाहिजे. तसं झालं नाही. दुसरी आमची मागणी आहे की ज्यांच्या घरावर मार्किंग आहे त्या घरांवर मार्किंग करत तुम्ही कुठल्या अधिकारात मार्किंग केली, तुम्ही मार्किंगच्या अगोदर नोटीस दिली का, तुम्ही नोटीस का दिली नाही, माझं घर पाडत असताना मला तुम्ही काय मोबदला देणार, ही देखील माहिती आम्ही त्याच्यामध्ये विचारली. सर्व नागरिकांनी हे अर्ज भरायचे. या अर्जामध्ये कोणाचं किती घराचं नुकसान होतंय, पत्र किती होते, स्लॅब किती स्क्वेअर फीटचा होता, गर्डरचं घर होतं का, घरात बोरिंग होती का, ह्या देखील गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघायच्या आहे. आणि तुम्ही ह्या का बघितलं नाही, असे 2 प्रकारचे अर्ज आम्ही देतो. आता माझ्या भगिनी माझ्या उजव्या बाजूला उभ्या आहे, यांची तर वेगळाच प्रश्न आहे. यांना सांगितलं, यांना लिखित दिलं की आम्ही तुमचे घरं रिकामे करतो, जागा करतो, तुम्हाला आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेची घरं देऊ, परंतु तुम्ही ते दिले नाही, गेले की ते रवाना करता. परवा त्यांच्या परिसरामध्ये एक नेते आले रस्त्याचं उद्घाटनला, यांनी प्रश्न विचारला, ते गाडीत बसून पळून गेले. तर माझा महानगरपालिका आयुक्तांना सवाल आहे की तुम्ही घरं पाडत असताना नोटीस का दिल्या नाही. माझा त्यांना सवाल आहे की घर पाडल्यानंतर तुम्ही मोबदला का दिला नाही, तुम्हाला लँड ॲक्विजिशन ॲक्ट मान्य नाही का. आणि शेवटचा प्रश्न त्यांना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, तुम्ही न्यायालयाला जुमानत नाही, आमच्या विनंतीला जुमानत नाही, तर कोणती शक्ती तुमच्या मागं आहे, कृपया त्या शक्तीचं देखील नाव सांगा. तुम्ही करत असाल तर कल्पना नाही, एखादी शक्ती असेल जी शक्ती तुम्हाला सांगते लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्या, जी शक्ती सांगते शहरामध्ये घरं पाडून बिल्डर्सला स्वस्तात TDR द्या, जी शक्ती सांगते मोठ्या प्रोजेक्टसाठी रस्ते मोठे करा, त्या शक्तीचं नाव सांगा. आयुक्त साहेब, मला पोलीस प्रशासनाने नोटीस दिली, पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलनात खूप सहकार्य केलं. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठल्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यापूर्वी त्यांना विचारा या नकाशाची रुंदी किती आहे, तुम्ही त्यांना विचारा या लोकांना नोटीस दिली का, तुम्ही त्यांना विचारा या लोकांना मोबदला दिला का, आणि नंतर पोलीस प्रोटेक्शन द्या. आजच्या मला नोटीसमध्ये सांगण्यात आलं की आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन झाल्यावर त्यांच्या परिवाराला त्रास होईल. ती भगिनी माझी सख्खी बहीण आहे, त्यांची कन्या ही माझी कन्या आहे, त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही, ते संस्कार माझ्यावर नाही. पण एक प्रश्न मी त्यांना विचारतो, ह्या माझ्या आई बहिणी पीठ मळत होत्या, स्वयंपाक करत होत्या, संध्याकाळी तुम्ही यांचं घर पाडलं, ह्या सकाळी स्वयंपाक करत होत्या, तुम्ही यांचा पसारा घरात पडू दिला आणि यांना सांगितलं टेररिस्ट सारखं तुम्ही घरं रिकामे केले, आतंकवाद्यासारखे तुम्ही आमचे घरं पाडले. साहेब, मला माझ्या आईला तुम्ही अत्याचार केला, दुःख दिलं, याचा मला थोडाही त्रास होणार नाही का. 2 शब्द तुमच्या विरोधात प्रश्न विचारले, भले तुमची ग्लॅमरेज दुनिया असेल, तुम्हाला वाटलं असेल की मैं जो करता वो कायदा भारतात माझं नाव होईल, फक्त माझ्या गरीब झोपडीकडे बघा साहेब, तुम्हाला झोप कशी येते हा प्रश्न माझा आहे. आणि मी कायद्याच्या चौकटीत न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनाचा पहिला दिवस आहे, अनेक दिवस हे आंदोलन संभाजीनगरमध्ये सुरू आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.